आपल्या हक्काचा नेता नाना भाऊ, विचारांचा पक्का नाना भाऊ, निर्भीड हा बघता नाना भाऊ, महाराष्ट्राचा नेता नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, अरे नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ. आपल्या हक्काचा नेता नाना भाऊ, विचारांचा पक्का नाना भाऊ, निर्भीड हा बघता नाना भाऊ, महाराष्ट्राचा नेता नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, अरे नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ. आपल्या हक्काचा नेता नाना भाऊ, विचारांचा पक्का नाना भाऊ, निर्भीड हा बघता नाना भाऊ, महाराष्ट्राचा नेता नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, अरे नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ. आपल्या हक्काचा नेता नाना भाऊ, विचारांचा पक्का नाना भाऊ, निर्भीड हा बघता नाना भाऊ, महाराष्ट्राचा नेता नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, अरे नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ. आपल्या हक्काचा नेता नाना भाऊ, विचारांचा पक्का नाना भाऊ, निर्भीड हा बघता नाना भाऊ, महाराष्ट्राचा नेता नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, अरे नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ. आपल्या हक्काचा नेता नाना भाऊ, विचारांचा पक्का नाना भाऊ, निर्भीड हा बघता नाना भाऊ, महाराष्ट्राचा नेता नाना. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महाराष्ट्राची बुलंद तोप, महाराष्ट्राची बुलंद तोप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आपले नेते विलासरावजी देशमुख साहेबांचे सहकारी माननीय श्री नानाभाऊ पटोले यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. तमाम लातूरकरांच्या वतीनं व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी नानाभाऊंचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नानाभाऊंचं स्वागत या ठिकाणी होईल. सर्व फ्रंटेलच्या अध्यक्षांना मी विनंती करतो की आपण नानाभाऊ पटोले यांचं या ठिकाणी स्वागत करावं. तमाम लातूरकरांच्या वतीनं नानाभाऊंचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंचावरील सर्व मान्यवरांचं लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत असणाऱ्या सर्व सेलच्या वतीनं या ठिकाणी हे स्वागत करण्यात येते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अमित भैया देशमुख साहेबांचा, श्रीयुत नाना पटोले साहेबांचा, काँग्रेस पक्षाचा यानंतर फ्रंटलच्या वतीनं या ठिकाणी नानांचा स्वागत करण्यात येईल. अल्पसंख्याक काँग्रेस सेल, अनुसूचित जाती सेल, ओबीसी सेल, आदरणीय नानाभाऊंचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल सर्व सेलच्या वतीनं. आदरणीय
आदरणीय नानाभाऊंचा या ठिकाणी सत्कार होतोय सर्व सेलच्या वतीनं. काही प्रवेश या ठिकाणी होणार आहेत. माजी नगरसेवक श्री भारतजी साबदे, त्यानंतर हे भाजपमधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत माजी नगरसेवक श्री भारतजी साबदे. त्यानंतर ॲडव्होकेट गणेश मधुकर कांबळे, पूर्व भाग कृती समिती, हे आपल्या शेकडो समर्थकासह या ठिकाणी प्रवेश करत आहेत. ॲडव्होकेट श्री गणेश मधुकर कांबळे, त्यांचे वडील मधुकर कांबळे हे सेवा दलाच्या माध्यमातून लातूरमध्ये अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते. ॲडव्होकेट गणेश मधुकर कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकारी. त्यानंतर श्री गौस उस्मान साहेब शेख, भाजपाच्या अल्पसंख्याक बसवेश्वर मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. लातूर शहरातील बसवेश्वर मंडळाचे अध्यक्ष भाजपाचे श्री गौस उस्मान साहेब शेख. यानंतर संकल्प प्रतिष्ठान आपला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. संकल्प प्रतिष्ठान आणि त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे, ते या ठिकाणी येत आहेत. त्यानंतर लातूर शहर व ग्रामीणमधील विश्वकर्मा पांचाळ संघटना, विश्वकर्मा पांचाळ संघटनेचे सर्वच लातूरातील समर्थक या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या अध्यक्षांना मी विनंती करतो आपल्या समर्थकासह आपण पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी द्यावं. विश्वकर्मा पांचाळ संघटना. विश्वकर्मा पांचाळ संघटनेचे सर्व पदाधिकारी, ॲडव्होकेट गणेश कांबळे, आविराजे निंबाळकर, कृपया लवकर यायचे मंचावरती. मान्यवरणारी स्थानापन्न व्हायचं. या ठिकाणी आपल्या उपस्थित असलेले अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जनाब वजाहत मिर्झा साहेब आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. मी वजाहत मिर्झा साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज के इस प्रचार सभा के प्रमुख मार्गदर्शक, हम सब के नेता और 23 तारीख को जिनके ॲडव्होकेट गणेश कांबळे त्यांच्या असंख्य समर्थकांसह या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. अभिराजे निंबाळकर यांचाही प्रवेश होतोय. आपल्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते प्रवेश होणं ही एक भाग्याची गोष्ट असते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कार्यक्रम के अध्यक्ष आदरणीय नाना पटोले जी, इस विभाग के और महाराष्ट्र का उभरता नेतृत्व और जिसको महाराष्ट्र का भविष्य अदा करना है, ऐसे अमित भैया देशमुख जी, मंच पर उपस्थित सभी
दोस्तों, साथियों, भाइयों और बहनों, आज जो आयोजन किया गया है, जिस तरह से नाना भाऊ का और अमित भैया का स्वागत किया गया है, मैं समझता हूं ये चुनाव प्रचार रैली नहीं, जश्न की रैली है कि आने वाले दिन में हमारी महाविकास आघाड़ी की सरकार बनने वाली है। बहुत से लोगों ने यहां प्रवेश किया, करीब करीब 100 लोगों ने प्रवेश किया, और इनका प्रवेश देख के अमित भैया मुझे एक शेर याद आया, नाना भाऊ एक शेर याद आया, उदासी चले जाएगी, आवाज में धमक आ जाएगी, उदासी चले जाएगी, आवाज में धमक आ जाएगी, अब कांग्रेस में आ गए हैं, चेहरे पे चमक आ जाएगी। इस तरह का माहौल बन गया है, चाहे वो विदर्भ हो, महाराष्ट्र, मराठवाड़ा हो, कहीं भी हो, यहाँ पे कांग्रेस के सिवा कोई पर्याय नहीं है। और आने वाले 23 तारीख को नाना भाऊ के नेतृत्व में, अमित भैया के नेतृत्व में महाविकास आघाड़ी की सरकार बनने जा रही है। दोस्तों, जब भी लातूर आते हैं तो एक नई ऊर्जा मिलती है। जिन्होंने कई सालों तक महाराष्ट्र का नेतृत्व किया, देश का नेतृत्व किया, ऐसे विलासराव देशमुख साहब के विचारों से यहाँ पे आके जो प्रेरणा मिलती है, मैं समझता हूँ मेरे जैसे युवकों के लिए राजकारण में बहुत ही सही वक्त पे हम सबको इसलिए प्रेरणा मिलती है। दोस्तों, वक्त की कमी है, मैं बस इतना ही कहूँगा कि जिस तरह से महाराष्ट्र में माहौल बन गया है, मौसम बदल गया है, और लातूर वालों ने पहले भी साबित किया कि जो पिछले लोकसभा के चुनाव में एक डॉक्टर, ऑप्थेल्मिक सर्जन, जिन्होंने आपने उनको चुन के दिया, डॉक्टर शिवाजी राव जी को, तो उसी तरह का कारनामा आपको अमित भैया के लिए, धीरज भैया के लिए, और तीसरी सीट हमारी जो नीलंगा लेके वो करना है। मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा, बस एक शेर से अपनी बात खत्म करूँगा कि जिस तरह का मौसम बदल गया है, एक शेर ऐसा है, अंधेरे ने मिलके छुपा दिया था जिसको, इनकलाब का वो सूरज निकलने वाला है, कब्जा बनाए बैठे थे जो पानी पे, उनसे कह दो कि अब लातूर का मौसम बदलने वाला है। दोस्तों, आपसे विनती करता हूं कि आने वाले 20 तारीख को इस देश का संविधान बचाने के लिए, इस देश का लोकतंत्र बचाने के लिए आपको पंजाए निशानी पर, हाथ के निशानी पे मतदान करना है, और आदरणीय नाना भाऊ के नेतृत्व को, अमित भैया के नेतृत्व को, धीरज भैया के नेतृत्व को, हमारे काका दिलीप राव काका के नेतृत्व को मजबूत करने का काम करना है। बस इतना ही कहकर अपनी बात खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपणा सर्वांचे लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य माननीय श्री अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब आपणास या ठिकाणी संबोधित करतील। भैयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधन करावं। ज्यांनी आपल्या प्रचाराच्या झंझावतानं या मराठवाड्यातील सर्वच उमेदवारांना विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवले, ते आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री माननीय श्री अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब। आमचा दमदार झाले मंत्री, आमचे सरकार सर्वसामान्यांचा आधार, सर्वसामान्यांचा आधार, तुम्हा साहेबांचा आशीर्वाद, तुम्हा साहेबांचा आशीर्वाद, तुम्हा साहेबांचा आशीर्वाद। महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना ज्यांनी गुरु मानलं, त्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे शिष्य आदरणीय नाना भाऊ पटोले जी, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे जी, लातूरचे माजी खासदार
आदरणीय सुधाकर श्रंगारे जी, एडवोकेट किरण जाधव, राजा मनियार, सुनील बसपुरे, माजी आमदार वजाहत मिर्जाजी, मोईज भाई, विक्रांत गोजमगुंडे, दीपक सूळ, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, स्मिता खानापुरे, लक्ष्मण कांबळे, श्रीशैल उडगे, उदय गवारे, माजी आमदार रुपणरजी, समत पटेल, फारूक शेख, अशोक गोविंदपुरकर जी, कैलाश कांबळे, जगदीश बावणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सारे नेते, पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून खास करून नाना पटोले यांना पाहण्यासाठी आज मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, लातूर शहर विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेस पक्षानं आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी मला उमेदवारी दिली, याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढा उभा केलाय महाविकास आघाडीनं. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई महाविकास आघाडी लढते आणि या लढाईचं नेतृत्व तुम्ही तिथे उभे आहात, त्यांना दिसत नाहीये, थोडंसं या लढाईचं नेतृत्व आदरणीय नानाभाऊ पटोले हे करतायत. आणि तुम्ही आम्ही इथं एकत्रित आलेले आहोत हे आदरणीय नानाभाऊ पटोले यांना सांगायला कि नानाभाऊ पटोले तुम आगे बढ़ो, नानाभाऊ पटोले तुम आगे बढ़ो, नानाभाऊ पटोले तुम आगे बढ़ो. आम्ही सगळे आपल्या बरोबर आहोत, आम्ही आपल्या पाठीशी आहोत. खरं म्हणजे आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी काँग्रेस पक्षाला एक नवी उभारी दिलेली आहे. तुम्ही रोज टीव्हीवर पाहत असाल नानाभाऊ पटोले यांना. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही काय नानाभाऊ बातमी देतो. नानाभाऊ पटोलेंचं कसं आहे, ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज.
असं आहे नानाभाऊ पटोलेंचं. निलंग्यामध्ये सभा झाली आणि निलंग्यामध्ये नानाभाऊनी ब्रेकिंग न्यूज दिली आणि ती मी तुम्हाला देणार नाही, नानाभाऊनीच तुम्हाला द्यावी अशी मी त्यांना विनंती करणार आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. गेल्या 10 वर्षामध्ये महायुतीच्या काळामध्ये या जिल्ह्याची खूप पिछेहाट झाली. या 10 वर्षामध्ये फक्त 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यातही कोरोनाचं संकट आणि इच्छा असूनही आम्ही फारसं करू शकलो नाही. पण महायुतीनं या 10 वर्षापैकी 7.5 वर्ष महायुतीची सत्ता होती. लातूरसाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांच्याच्यानं काहीही करणं झालं नाही. महायुतीच्या नेत्यांनी इथं येऊन आश्वासनं दिली. आश्वासनाची पूर्ती मात्र ते करू शकले नाही. लातूरला पाणी देणार म्हणून सांगितलं, जेव्हा रेल्वेनं पाणी त्यांनी आणलं पण महायुतीची ती फक्त घोषणाच ठरली. आम्हाला सांगितलं जायकवाडीहून पाणी आणू, माजलगावहून पाणी आणू, उजनीहून पाणी आणू, सांगितलं की नाही आपल्याला. पण महायुतीला हे करता आलं नाही, कारण महायुती सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. तर महाराष्ट्राला कसं लुटून खायचं याच्यातच हे व्यस्त आहेत, हे आपण समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा फोफावलाय की नानाभाऊ लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दलालांचा सुळसुळाट आहे. इथं कुठल्याही शासकीय कचेरीमध्ये सामान्य माणसाचं काम होत नाही. या शासकीय कचेऱ्यांना दलालांनी घेरलंय. दलालाशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही कागद पुढे सरकत नाही. खरंय की नाही? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये असं नव्हतं आणि हे चित्र आपल्याला बदलायचंय. या लातूरला काही दिलं नाही महायुती सरकारनं. खरं म्हणजे काय जास्त बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला जर मी साधा प्रश्न विचारला की तुम्हाला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार पाहिजेत का नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार पाहिजेत, सांगा. या निवडणुकीचं गमकच हे आहे. हे जे कलंकित चेहरे आहेत महायुतीचे, या चेहऱ्यांना महाराष्ट्रापासून दूर करायचं आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना मंत्रिपद, उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद हे आपण सहन करणार आहोत का? याचाही विचार सामान्य मतदारांनी करण्याची गरज आहे. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आता हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यकाराची गरज नाही. आता सामान्य माणूस बोलतोय की त्यांची पसंत महाविकास आघाडी आहे. आपले नेते राहुल गांधी यांनी पंचसूत्री कार्यक्रम आपल्याला दिला. धीरे 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 से मेरी जिंदगी में आना, धीरे 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 धीरे.
कुठं होतो मी आता मला राहुल गांधीजी यांनी जो पंचसूत्री कार्यक्रम दिलेला आहे, काँग्रेस गॅरंटी कार्ड, महिलांना महिन्याला 3,000 रुपये, महाराष्ट्रामध्ये महिलांना मोफत बस प्रवास. मी आदरणीय नानाभाऊंना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आपण महिलांना मोफत प्रवास आता देतोय, पण देशातली लातूर ही पहिली महानगरपालिका आहे जिथं आपण महिलांना आणि मुलींना मोफत सिटी बस प्रवास या अगोदरच सुरू केलेला आहे. देशातली ही पहिली महानगरपालिका आहे शहरांतर्गत, इथं महिलांना आणि मुलींना सिटी बस प्रवास मोफत आहे. गेली 4 वर्ष हे काँग्रेसनं केलेलं आहे. हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. इथे समोर नानाभाऊ शादीखाना आपण उभा केलाय. ती जी लाईट तुम्हाला दिसते ती पांढरी निळी हिरवी, तो शादीखाना आहे. भारतामध्ये असा शादीखाना तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. असा शादीखाना या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे. जातीय सलोखा राखण्याचं काम महाविकास आघाडी करणार आहे. नानाभाऊंनी या अगोदरच स्पष्ट केलं की जी वक्तव्य धर्मगुरूंच्या विरोधामध्ये या ठिकाणी होत आहेत, मोहम्मद पैगंबर साहब के खिलाफ जिन्होंने भी गलत जिक्र किया है, महाविकास आघाड़ी आने के बाद ऐसा कायदा बनेगा कि ऐसी जुर्रत कोई नहीं कर पाए. ऐसा कायदा महाविकास आघाड़ी सरकार बनाएगी, ये मैं आपको यहां पर कहना चाहता हूं. आणि मोहम्मद पैगंबर साहब यांच्याबद्दलच नाही तर नानाभाऊ साईबाबांच्याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काही वृत्ती या महाराष्ट्रामध्ये उदयाला आलेल्या आहेत. आणि म्हणून आपली जी श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धास्थानांना जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर महाविकास आघाडी ही स्वस्थ बसणार नाही. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं, हाच उद्योग महायुतीनं गेल्या 10 वर्षामध्ये केला. आणि या महायुतीपासून या महाराष्ट्राला आपल्याला सुरक्षित ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आपल्याला निवडून आणायचं. ज्या महायुतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं घर फोडलं, आदरणीय शरद पवार साहेबांचं घर फोडलं, काँग्रेसचंही घर फोडण्याचा प्रयत्न केला, पण फक्त दार खिडक्या घेऊन जाता आल्या, त्यांना घर फोडता आलं नाही. आणि म्हणून फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणार आहात का नाही? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. आज लातूरमध्ये सुद्धा कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आपल्याला जाणवते. नानाभाऊ, लातूरमध्ये अनेक ठिकाणी अलीकडे खून झाले, अवैध धंदे सुरू झालेले आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे, अंमली पदार्थांची विक्री सुरू झालेली आहे. आणि याच्यावर कुठेतरी प्रतिबंध आपल्याला आणावा लागेल. आणि आपण अनेकदा विधिमंडळामध्ये म्हणालात की हे जे अंमली पदार्थ ड्रग्ज हे भारतामध्ये येतात कुठून, आणि हे ड्रग्ज पकडले जातात गुजरातमध्ये. विधिमंडळामध्ये आपण हा मुद्दा मांडलेला आहे. आणि याचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की देशामध्ये जी व्यवस्था आहे, राज्यामध्ये जी व्यवस्था आहे, ती देशासाठी राज्यासाठी पोषक आहे का नाही, याचा सुद्धा मतदारांनी विचार करण्याची गरज आहे. आणि मग या लातूरला नानाभाऊ आम्ही आपल्या घरासारखं सांभाळलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या लातूरला आपलं घर मानलं. आणि या लातूरचं वैशिष्ट्य आहे, लातूर शहराचं वैशिष्ट्य काय आहे की लातूर शहर हे दार नसलेलं घर आहे.
शहरच आमचे घर आहे, त्याला दार नाही. आमचा नागरिक कुठल्याही चौकात उभा राहिला, कुठल्याही गल्लीत उभा राहिला, तर त्याला ही खात्री आहे, तो सुरक्षित स्वतःला त्याला वाटतं की आपण कुठेही लातूरमध्ये उभे राहिलो तर आपल्या घरात उभे राहिलेले आहोत. आणि म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या लातूरला कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी जिम्मेदारी निभावली, त्यांच्या लातूरचं स्वप्न साकारायचंय आपल्याला. आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच हे स्वप्न साकारू शकेल, याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. नाना भाऊंना मी हेही सांगू इच्छितो की आपले सगळे मित्रपक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, आम आदमी पार्टी असेल, समाजवादी पार्टी असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, हे सगळे काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून या लातूर शहर विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये हा लढा उभा करतायत. मी त्यांचेही सगळे आमच्या मित्रपक्षांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मित्रपक्षांना आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या राजवटीमध्ये तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही आणि योग्य सन्मान मित्रपक्षाचा केला जाईल, ही देखील खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. या लातूर शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 2400 कोटी रुपयाचा निधी आम्ही आपल्या आशीर्वादानं खेचून आणू शकलो. 2400 कोटी रुपये 5 वर्षामध्ये. अनेक प्रकल्प या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत. हे सगळे प्रकल्प तुम्ही पाहता इथं आपल्याला दर्शवण्यात आलेले आहेत. आणि म्हणून रुग्णालय असतील, वसतिगृह असतील, शादीखाना असेल, रस्ते असतील, नाल्या असतील, कचरा व्यवस्थापन असेल, मलनिसारण प्रकल्प असेल, पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या असतील, या सगळ्या सारथीचं उपकेंद्र. नानाभाऊ, आपण महाराष्ट्राचे सभापती असताना जी मंजुरी आम्हाला दिली त्याचं काम सुरू आहे. सारथीचं उपकेंद्र शेकडो कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी उभं राहत आहे, हे मला आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अशी अनेक कामं, म्हणजे अगदी पोलीस गृहनिर्माण योजना, म्हाडाची गोरगरिबांसाठी घरं बांधणी कार्यक्रम, हे सगळं आपण या ठिकाणी केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लातूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्याचं काम, पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त कारभार हा देण्याचं काम आम्ही आपल्याला या ठिकाणी केले. कुणीही गालबोट आजपर्यंत दाखवलेलं नाहीये, किंबहुना आम्ही ते लावून घेतलेलं नाही आहे, हे सुद्धा मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. नानाभाऊ, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 50 वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप काँग्रेस पक्षावर या ठिकाणी झालेला नाही. नाहीतर अलीकडं टक्केवारी, खंडणी, कमिशन या पलीकडे दुसरं काहीही आपल्याला ऐकायला मिळत नाही. या निवडणुका म्हटलं की अनेक पक्ष आणि अनेक पक्षाचे अनेक उमेदवार उभे राहतील. त्यांच्यावर मला टीका टिप्पणी करायची नाही आहे. आणि ते मला विचारतायत की मी काय केलं. नाना भाऊ, हे जे उमेदवार उभे आहेत 15 दिवस झाले यांना येऊन. खरंच अब 15 दिन वाले पूछ रहे हैं 15 साल वाले से कि तुमने क्या किया है. आणि म्हणून यांच्या या भूलथापांपासून तुम्ही सावध रहा. इरादे मेरे हमेशा साफ होते हैं, इरादे मेरे हमेशा साफ होते हैं. इसीलिए कई लोग
मेरे खिलाफ होते हैं। लातूरचं ह्या 2 ओळीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणून मतदार बंधू भगिनींना मी कळकळीची विनंती करतो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणायचं आहे, महायुती सरकारला सत्तेवर खाली खेचायचं आहे आणि म्हणून या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर शहर विधानसभा असेल, लातूर ग्रामीण विधानसभा असेल, निलंगा विधानसभा असेल, औसा विधानसभा असेल, अहमदपूर विधानसभा असेल, उदगीर विधानसभा असेल, 6 पैकी 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आपण आशीर्वाद द्यावेत, एवढंच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करू इच्छितो। आदरणीय नानाभाऊ पटोले जी या ठिकाणी आले, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। लातूरच्या वतीनं आपले नेते आदरणीय नानाभाऊ पटोलेजी यांना आपण टाळ्याच्या गजरात शुभेच्छा देऊयात। नानाभाऊंच्या साठी मी मागे एक शेर म्हणालो होतो, जली को आग कहते हैं, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बारूद बनती है उसे नाना पटोले कहते हैं। त्यामुळे त्यांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्यात। 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे आणि 25 तारखेला टीव्हीवर काय होईल आता मी सांगणार नाही। 25 तारखेला टीव्हीवर नाना पटोले यांना आपल्याला आशीर्वाद द्यायचे आहेत, एवढंच या निमित्तानं बोलतो। हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण माझ्या पाठीशी भरभरून आशीर्वाद उभे करावेत, काँग्रेसला विजयी करावं आणि आपलं नाव हे क्रमांक 1 ला आहे, ईव्हीएम वर क्रमांक 1 होतोय क्रमांक 1 अमित विलासराव देशमुख, हाताचं चिन्ह, हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण मला विजयी करावा, आशीर्वाद द्यावेत ही कळकळीची विनंती करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि या सभेसाठी आमच्या सगळ्या सहकार्यांनी, विशेषतः विक्रांत गोजमगुंडे यांनी या सभेसाठी अतिशय, पुढे या नानाभाऊंना कळू द्या, विक्रांत गोजमगुंडे यांचं मी मनापासून कौतुक करतो, किरण जाधव यांचं मी कौतुक करतो, मोहित शेख यांचं कौतुक करतो, राजा मनियार यांचं कौतुक करतो, सुनील बसपुरे यांचं कौतुक करतो, दीपक सूळ, लक्ष्मण कांबळे, अशोकराव गोविंदपूरकर, स्मिता खानापुरे, समत पटेल, फारुख शेख, कैलाश कांबळे, सिकंदर पटेल, जगदीश बावणे, आता न बघता सुद्धा मी नाव घेऊ शकतो। त्यामुळे त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। सुंदर, हरित आणि सुरक्षित लातूर ही संकल्पना सिद्धीस नेण्याचं कार्य आपण अविरतपणे करत आहात। यानंतर महाराष्ट्राची बुलंद तोफ आणि ज्यांच्या वक्तव्यासाठी लातूर आतुर आहे ते आपले सर्वांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्री नानाभाऊ पटोले यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। निर्भीड हा वक्ता नाना भाऊ, महाराष्ट्राचा नेता नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ, अरे नाना भाऊ, नाना भाऊ, नाना भाऊ। छत्रपती शिवाजी महाराज की जोरात, छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की,
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार, या भागाचे लोकप्रिय आमदार अमित भैया देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार बैजनाथजी शिंदे, माझ्याबरोबर आलेले अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर वजाद मिर्जा, आमचे इथले लातूरचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी रामहरी रुपनवर, मोई शेख, आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीसेल उटंगे, माजी महापौर स्मिता खानापुरे, माजी महापौर दीपक सूड, कृषी बाजार समितीचे सभापती बावनेजी, माजी महापौर विक्रांत गोजम मुंडे, राजा मनियार एनसीपीचे अध्यक्ष, सुनील बसपुरे शिवसेनेचे अध्यक्ष, ॲडव्होकेट गवारे शेकापचे नेते, ॲडव्होकेट किरण जाधव आमच्या काँग्रेस कमिटीचे शहरचे अध्यक्ष, ॲडव्होकेट फारुख शेख, इम्रान शेख, प्रवीण कांबळे, ॲडव्होकेट सम्मत पटेल, मंच मोठा आहे, त्या मंचावर बसलेली सगळी सन्मान्य मंडळी, मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या माझ्या माता बहिणी, आमचे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, ज्या ठिकाणी महिलांचा सहभाग जास्त असतो त्या ठिकाणी विजयाची खऱ्या अर्थानं शंकानाद होतो. आज अमित भैयाच्या या सभेला महिलांची लक्षणीय या ठिकाणी आपल्याला संख्या पाहायला मिळते आहे आणि म्हणून अमित भैया आपण आजच विजय झालात या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आमचे गुरु विलासराव देशमुख साहेबांचं वारसा चालवणार, त्याच विचारानं पुढे जाणार अमित भैया आपल्या सगळ्यांचं नेतृत्व या भागामध्ये करते आणि प्रामाणिकपणे ज्याप्रमाणे विलासराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्राला आमच्या लातूरमधून नेतृत्व दिलं आणि लातूर आमचं प्रकाश झोतात आणलं, हे प्रामाणिक वैचारिक शाहू फुले आंबेडकर विचाराला पुढे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवण्याचं जी भूमिका आमचे गुरु विलासराव देशमुख साहेबांनी पुढे नेली, त्याच पद्धतीनं अमित भैया सुद्धा तोच वारसा पुढे नेतात आहेत, त्याचा मला स्वाभिमान आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दामून आज आलो, कारण की महाराष्ट्राला अमित भैयाची जरूरत आहे, या विचाराची जरूरत आहे. भाजपवाले सामोरून जिंकू शकत नाही. भाजपला माहीत आहे की समोर आम्ही लढलो तर काँग्रेसला आम्ही हरवू शकत नाही. विलासराव देशमुख साहेब सांगायचे की काँग्रेस एक विचार आहे आणि हा विचार सर्व धर्म समभावाचा आहे आणि म्हणून भाजपाने या सर्व धर्म समभावाला कसं संपवता येईल, माणसामध्ये, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद कसे निर्माण करता येईल आणि मग या लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेत आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मतविभाजन कसं करता येईल याच्यावरचा खेळ त्यांनी सातत्यानं खेळलेला आहे. आज लातूरमध्ये सुद्धा मतविभाजनाची व्यवस्था केली गेलेली आहे. अनेक उमेदवार या ठिकाणी भाजपने उभे केलेले आहे. भाजपचा उमेदवार तर वेगळाच आहे, पण अनेक उमेदवार या ठिकाणी मुद्दाम उभे केलेले आहेत की सर्व धर्म समभाव घेऊन चालणाऱ्या काँग्रेसच्या विचाराची मतं कशी विभाजित करता येईल
आणि मूडभर विचाराच्या भाजपला कसं जिवंत ठेवता येईल या पद्धतीची एक व्यूहरचना या लातूरमध्ये ठेवली गेलेली आहे. मी मुद्दामून आपल्याला या निमित्तानं सांगतो की अमित भैयाचं नेतृत्व हे उद्या महाराष्ट्राचं नेतृत्व बनणार आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व संपवण्याचं पाप मतविभाजनाच्या आधारावर भाजप या ठिकाणी करायला निघालेलं आहे. माझा इशारा आपल्याला सगळ्यांना कळत आहे. तुम्ही एवढे अनपढ तर नाही आहे. कोण कोण उभे झालेत, कशासाठी उभे झालेत, त्यांना पैसे कोणी पुरवलेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मला एक वचन आपण दिलं पाहिजे लातूरवासियांनी की आम्ही मतविभाजन होऊ देणार नाही आणि लाखोच्या मतानं आम्ही अमित भैयाला या मतदारसंघातून निवडून आणू या पद्धतीचं वचन मला आपण दिलं पाहिजे. मी आपल्याला सगळे प्रश्न जे आज गेल्या 7.5 वर्षात महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसाच्या 14 ते 19च्या सरकारमध्ये, आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारमध्ये सातत्यानं आमच्या लातूर जिल्ह्यावर, आमच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये अडचण निर्माण करण्याचं काम झालं. जे कोणी त्यांची पिलावळ या जिल्ह्यात आहेत त्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केली नाही, कुंटेवारीशिवाय काहीच केलं नाही, माफिया निर्माण करण्याशिवाय काहीच केलं नाही. आणि लातूर जिल्ह्याची प्रतिमा ज्या पद्धतीनं शिवराज पाटील असतील, शिवाजीराव निलंगेकर साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, ज्या पद्धतीनं आमच्या लातूर जिल्ह्याची प्रतिमा पूर्ण देशामध्ये उंचावली, त्याला मूठमाती देण्याचं पाप बीजेपी या ठिकाणी मुद्दामून करते आहे हे तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मित्र, त्यांच्याबद्दल मी जास्त बोलावं असं मला वाटत नाही. देशामध्ये अगर स्पर्धा सुरू झाली की कुठला राज्य भ्रष्टाचारी 1 नंबरमध्ये येईल, या स्पर्धेमध्ये अगर कुठल्या राज्याचा नंबर लागत असेल तर तो महाराष्ट्राचा लागेल. जे ड्रग असेल, गुंडाइझम असेल, भ्रष्टाचार असेल, त्याचं मूळ कारणच या भाजपचा विचार आहे. इथला SP नियुक्त करायचा असेल, इथला कलेक्टर नियुक्त करायचा असेल, इथला ठाणेदार नियुक्त करायचा असेल, तहसीलदार नियुक्त करायचा असेल, त्याचा एक रेड बोर्ड यांनी बनवला आणि त्याला सांगतात की तुला रेग्युलर पोस्टिंग द्यायची असेल तर एवढे पैसे तुला द्यावंच लागणार. तर का आपल्या पगारातून देणार हे कर्मचारी पगार पैसे? ते इथं आल्यानंतर आपल्या जनतेकडून पैसे वसूल करणार आणि ते बोके जे सत्तेमध्ये बसलेले महायुतीचे, त्या बोक्यांच्या घशामध्ये पैसे टाकायचे. अशा पद्धतीची व्यवस्था झाली. आणि म्हणून अमित भैयाने जसं सांगितलं की कुठल्याही कचेरीमध्ये गेलं तर पैसे दिल्याशिवाय कोणी काम करत नाही. मी तुम्हाला विश्वास देतो, महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादानं महाविकास आघाडीची सरकार येणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि महाराष्ट्रातलं भ्रष्टाचार, ड्रग या सगळ्या व्यवस्था बंद करून ज्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवण्याचं पाप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं पाप या महाविकास आघाडीच्या सरकारने ज्या पद्धतीने केलं, हाच फडणवीस सांगायचा चक्की पिसिंग, चक्की पिसिंग. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार कोणी केला? त्याला काय सांगत होता? हा चक्की पिसिंग, चक्की पिसिंग. आता तोच फडणवीस निवडणूक हारते आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस निवडणूक हारते, तुम्हाला इथं आत्तापासून सांगतोय. आणि मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी चक्की पिसिंग सांगितले त्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये भ्रष्टाचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. या लोकांना अशी चक्की पिसिंग करायला लावणार की यांना कधी जीवनामध्ये भ्रष्टाचार महापुरुषाच्या नावाने करण्याचं कधी डोक्यातही आणू शकणार नाही. अशा पद्धतीची चक्की पिसिंग या लोकांना आम्ही करणार. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही जी काही व्यवस्था आहे, या व्यवस्थेला बर्बाद करण्याचं काम, महाराष्ट्राला गहाण ठेवण्याचं काम, महाराष्ट्रद्रोही लोक जे सत्तेमध्ये बसलेले आहेत, शिवद्रोही लोक जे सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि गुजरात धार्जनी लोक जे सत्तेत बसलेले आहेत, त्यांना सत्तेतून दूर केलं पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी मी मांडायला
आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आमचा मराठवाडा ओबीसी वर्सेस मराठा अशा पद्धतीचं आमच्या मराठवाड्यामध्ये दोन भाग पाडण्याचं पाप या सरकारने केलं. 2014 मध्ये याच फडणवीसने सांगितलं होतं की केंद्रामध्ये आमचं सरकार आणा, राज्यात आमचं सरकार आणा, आणि केंद्रात आणि राज्यात सरकार आणलं तर आम्ही ओबीसीला आरक्षण देऊ, आम्ही धनगरांना आरक्षण देऊ. ना ओबीसीला ना मराठांना आरक्षण दिलं, ना धनगरांना आरक्षण दिलं. धनगर वर्सेस आदिवासी, धनगर ओबीसी वर्सेस मराठा, महाराष्ट्रातल्या एकात्मतेला तोडण्याचं पाप केलं. राहुल गांधीजींनी सांगितलं की आम्ही जातीनिहाय जनगणना कर. या जातीनिहाय जनगणनेचा फायदा काय आपल्याला सांगितलं पाहिजे की लोकांना कळतच नाही. नरेंद्र मोदींनी आता सांगितलं की आम्ही सेन्सेस करू. जनगणना आणि जातीनिहाय जनगणना या दोन गोष्टीचा फरक आहे. म्हणजे मुद्दाम मी सांगितलं पाहिजे. जातीनिहाय जनगणना म्हणजे प्रत्येक जातीच्या लोकांचं, प्रत्येक व्यक्तीचं त्याचा आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केलं जाणार. ज्याला राहुल गांधी सांगतात एक्सरे करू आम्ही. एक्सरेचा अर्थ त्याला राहायला घर आहे की नाही, खायला अन्न आहे की नाही, त्याच्या मुलं बाळ शिकले आहेत की नाही, शिकले असतील तर नोकऱ्या आहेत की नाही, त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती काय. जो समाज शैक्षणिक मजबूत असेल तो समाज मजबूत, जो समाज आर्थिक कमजोर असेल, जो समाज शैक्षणिक कमजोर असेल तो समाज कमजोर. असंच असतं ना. ज्या जो पैसा असेल तर तो काय कमजोर म्हणता थोडी येणार. शिकलेला असेल त्याला कमजोर म्हणत नाही. पण देशामध्ये असे असंख्य समाज आहेत की त्या आर्थिक आणि शैक्षणिक कमजोर आहे, आणि त्या पद्धतीचं एक जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि समाजामध्ये ज्याला आरक्षणाची गरज आहे त्या सगळ्यांना आरक्षण देण्याची व्यवस्था या जातीनिहाय जनगणनेमधून केली जाणार आहे. म्हणजे सगळ्यांचे प्रश्न त्या माध्यमातून सुटेल. पण नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही. जातीनिहाय जनगणना झाली नाही तर तुम्हीही भांडत राहा, आणि भांडण आलं की तुमचं मूळ प्रश्न बाजूला सारले जात. आज सोयाबीनचा भाव काय आहे भाव? 2014 मध्ये सोयाबीनचा भाव काय होता? 2014 मध्ये सुद्धा आपल्याजवळ सोयाबीनचा भाव 4,500 होता. खताचे भाव 650 रुपये होते. आज खताचे भाव किती झाले? खताचे भाव आता 1,500 वर गेले. बियाणाचे भाव वाढलेत. मजुरांचा भाव वाढायलाच पाहिजे महागाईप्रमाणे, त्याला काही दुमत नाही. एकीकडे महागाई वाढवली, पण आज सोयाबीनचा भाव काय? आज आपल्याला मी मुद्दामून सांगतो की यांना कोणालाच आरक्षण द्यायचं नाही, यांना आरक्षण संपवायचं आहे. आता यांनी एक बालकृष्ण आयोग बनवला. आदिवासी आणि शेड्यूल कास्टच्या लोकांसाठी त्यांनी एक नवीन आयोग बनवला, आणि त्या आयोगामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यांनी धर्म परिवर्तन केलं, म्हणजे आमच्या शेड्यूल कास्टच्या समाजाने धर्म परिवर्तन केलं, म्हणजे बौद्ध झालेत, म्हणजे आता बौद्ध आहे म्हणजे त्यांना आरक्षण मिळणार नाही. धर्म परिवर्तन केलं म्हणजे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, असा एक बालकृष्णन आयोग आता केंद्र सरकारने बनवला. आदिवासीची तीच अवस्था आहे. म्हणजे सगळं आरक्षण व्यवस्था संपवायच्या. 2014 मध्ये यांनी घोषणा केली की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, आणि एकीकडे जे आरक्षण चाललं ते आरक्षण बंद करू. पडद्याच्या मागं सत्तेच्या मस्तीच्या आधारावर हे लोक या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपायला निघालेत आणि सांगतात की आम्ही संविधानाला हात लावू देणार नाही. मूळ प्रश्न हा आहे की आपल्या लोकांना आता जागं झालं. काही लोक जे उभे झालेत अमित भैयाच्या विरोधात, ते म्हणतात नाही नाही नाही, आता आमच्याच जातीचा माणूस आला पाहिजे, आता आमचाच आला पाहिजे. अरे हे करता करता जे आहे तेही चाललं जाणार आहे. काँग्रेस शिवाय आता कोणाला पर्याय नाही. या देशाच्या संविधानाला सुरक्षित ठेवायचं असेल आणि भाजप आणि RSSला जे मनुस्मृती आणायची आहे ती मनुस्मृती आली नाही पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत असेल
तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच त्याला पर्याय आहे. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी बहुमताचं सरकार महाविकास आघाडीचं आलं, तर मोदीचं सरकार जे आता कुबड्यांवर आहे, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या भरोशावर, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याबरोबर दिल्लीतलं नरेंद्र मोदीचं सरकार पडणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातली ही विधानसभेची निवडणूक ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये आपण लोकांनी नरेंद्र मोदीला परास्त केलं, केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या जुमलेबाजीला परास्त केलं आणि सगळ्यात जास्त महाविकास आघाडीचे खासदार लातूर सहित आपण निवडून पाठवलेत आणि त्याच्यामुळे कुबड्याचं सरकार त्या ठिकाणी बनलं. आता त्या कुबड्या काढायच्या असतील, नरेंद्र मोदीचं सरकार सत्तेतून बाहेर काढायचं असेल, तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला बहुमतानं आणावं लागेल आणि त्या सत्तेमध्ये आमचे अमित भैया हे सत्तेमध्ये असले पाहिजेत, तेव्हाच आपल्याला हे सगळ्या गोष्टी करता येईल. मित्रो, आपल्याला ज्या 5 गॅरंटीज, जे वचन राहुल गांधीजी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेबांनी 2 दिवसाच्या पहिले मुंबईमध्ये दिले, त्याच्यामध्ये महिलांना हे म्हणत होते कालपर्यंत भाजपवाले की आम्ही 1,500 रुपये दिलेत. त्या 1,500 रुपयाचा प्रचार यांनी किती रुपयाचा केला माहिती आहे तुम्हाला? 6,000 कोटी रुपये नुसतं आपले थोबडे दाखवण्यासाठी टीव्हीवर, पेपरवर, बॅनर, त्याला 6,000 कोटी रुपये खर्च केलेत. महिलांना अटी लावल्यात, तुमच्या ह्या फॉर्मामध्ये हे अटी आहे, ते अटी आहे. महिलांना त्रास दिला, महिलांना तिथं लाईनमध्ये उभं लागावं राहिलं आणि यांनी 6,000 कोटी रुपये तुमचे जनतेच्या घामाचे जे GST मधून जातात ते पैसे स्वतःच्या जाहिरातीसाठी त्या ठिकाणी खर्च केले. 1,500 रुपयाची जाहिरात, 1,500 रुपये देण्याच्या जागी 6,000 कोटी रुपये यांनी जाहिरातीवर खर्च केले. आम्ही लोकांनी निर्णय केला की GSTच्या माध्यमातून जो गोरगरिबाचा पैसा राज्याच्या तिजोरीत येतो, तो पैसा आमच्या भगिनीच्या हातात गेला पाहिजे आणि 1,500 जागी आता आम्ही 3,000 रुपये आपल्याला देणार आहोत. आम्ही आमच्या बहिणीपुरतंच नाही राहिलो, आमच्या भाचींचाही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विचार केला, म्हणजे त्यांच्या मुलामुलींचा. जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांना आम्ही नोकरी, ज्या राज्यामध्ये अनेक पदं खाली आहेत, लाखो पदं खाली आहेत, ती सगळी पदं आम्ही MPSCच्या थ्रू भरू आणि ही पदं भरत असताना कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुठलीही पदं भरली जाणार नाही. ही परमानंट पदं भरली जाईल आणि सगळी पदं भरली जाईल. आणि हे करत असताना कारण की यांनी एवढी बेरोजगारी वाढवली की काही मुलामुलींना नोकऱ्या मिळू शकणार नाही आणि म्हणून त्याला 4,000 रुपये दर महिन्याला त्या सुशिक्षित मुलामुलींना दिले जाईल, या पद्धतीची व्यवस्था आम्ही परवा जो आमचं जाहीरनामा आम्ही देतो आहे. जे आपले निराधार लोक असतात, अपंग असेल, संजय गांधी निराधार योजनेमध्ये आपण जे पैसे देतो त्याच्यामध्येही वाढ आम्ही करतो आहे. महागाईच्या प्रमाणे ती वाढ झाली पाहिजे. 6-6 महिने हे लोक पैसे दिले नाही निराधारांचे, ते पैसे आम्ही देऊ आणि त्यालाही वाढ करू. त्याचप्रमाणे आरोग्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आम्ही करतो आहे की आता महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून आपल्याला 2.5 लाख रुपये मिळतात, पण अर्ज करून आपल्याला ते पैसे येतही नाही आपल्यापर्यंत. तिथपर्यंत दवाखान्यात सरळ जातात लोक, आडवे होऊन बाहेर येतात. सरकारी दवाखान्याची तीच परिस्थिती आहे. सरकारी दवाखाने सुद्धा अद्ययावत करायचं आणि जवळपास 25 लाख रुपये कुठलाही आजार आपल्याला असेल त्या आजारावर 25 लाख रुपयापर्यंतचा खर्च आम्ही करू आणि लोकांना वाचवू, अशा पद्धतीचा निर्धार आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला आहे. त्याचप्रमाणे औषधी, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला लिहून देते, पण खिशात पैसे नसतात आणि आम्ही त्या ठिकाणी आम्हाला औषध घेता येत नाही आणि माणसं मरतात आणि म्हणून औषधसुद्धा त्या ठिकाणी आम्ही मोफत देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. मला भाजपवाल्यांनी विचारला प्रश्न
मी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या लोकांचे पैसे लुटून अदानी अंबानीच्या घरी देता, हजारो कोटी रुपयाचं कर्ज त्यांचं तुम्ही माफ करता, आम्हाला शेतकऱ्यांचंही कर्ज माफ करायचं आहे. 3 लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं आम्ही माफ करू आणि 50,000 रुपयाचं प्रोत्साहन जे रेग्युलर आहेत त्यांना देण्याचा निर्णय आम्ही करतोय. लाईटमध्ये सुद्धा सुधारणा, हे सांगतात ना 24 तास देऊ, आता यांचं सरकार येऊन आणि फडणवीसाचं सरकार येऊन आम्हाला 4 तास सुद्धा शेतकऱ्याला विद्युत मिळत नव्हती. 4 तास लोडशेडिंग, आम्ही मिनिमम तुम्हाला 14 तास, यांच्यासारखं मी खोटं नाही सांगणार, मिनिमम 14 तास आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईट देऊ आणि हे जे फुकट सांगतात हे फुकट नाही देणार आहे. हे तुम्हाला सांगतो, जशी निवडणूक होईल ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला झिरोचं बिल हजारो रुपयाचं पाठवणार आहेत हे लोक. आखरी या व्यवस्थेतला बदल आपल्याला केला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव हा योग्य मिळाला पाहिजे, त्याला MSP लागू झाली पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो, जेणेकरून शेतकरी महाराष्ट्रातला एकानेही आत्महत्या केली नाही पाहिजे. ही खबरदारी महाविकास आघाडी सरकार करेल हे वचन देण्यासाठी मी इथं आलेलो. मित्रो, आपल्याला लक्षात असेल की हे सगळं करत असताना आत्ताच अमित भैयांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या लातूरला पिण्याचं पाणी त्या संकटामध्ये रेल्वेने आलं. अजूनही ते संकट गेलं नाही. नुसतं लातूरच नाही तर मराठवाड्यात वॉटर ग्रीडच्या नावाने या लोकांनी आमच्याजवळून मतं घेतली. मी तुम्हाला विश्वास देतो की आमची पहिली प्रायोरिटी जी राहणार ते मराठवाड्याच्या वॉटर ग्रीडचा प्रश्न सोडवणं, ते काम सुरू करणं, पहिल्या कॅबिनेटमध्ये त्याला आम्ही मंजूर करणं आणि मराठवाड्यातलं वॉटर ग्रीड करून मराठवाड्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी, पिण्याचं शुद्ध पाणी आणि उद्योगासाठी पाणी, या पद्धतीची व्यवस्था या वॉटर ग्रीडच्या माध्यमातून निर्माण करण्याचा शब्द देण्यासाठी मी इथं आलेलो. मित्रो, ही सगळी जी परिस्थिती आज आहे या परिस्थितीला आपल्यालाच बदलवण्याचा अधिकार आहे. कारण की ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं लोकांचा कौल आहे आणि हे जे मागून वार करणारं, जसं अमित भैयाच्या विरोधात जसे कॅन्डिडेट उभे केलेत मतविभाजनासाठी, असं हे जे काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण ओळखलं पाहिजे. एक एक आमदाराचं महत्त्व या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची जी दशा या लोकांनी केली ती दशा आपल्याला दुरुस्त करायची आहे. महाराष्ट्र विकणाऱ्यापासून महाराष्ट्र वाचवायचा आहे. आज अमित शहा आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यांनी सांगितलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करायला हे पदोपदी, हे काय यांना राग आहे मला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजाचा या भाजपवाल्यांना. 2 दिवसाच्या पहिले एक केंद्रीय माजी मंत्री आपल्या मराठवाड्याचे, काय नाव आहे त्याचं, रावसाहेब दानवे, हे नाव पण येत नाही याच्या मंत्र्यांचे, कारण की तिथं केंद्रामध्ये तुम्ही मगाशी ऐकलं असं शृंगारे साहेबांचं भाषण, तिथं हे मंत्री खासदार याचा काही व्हॅल्यू नाही. 2च माणसं देश चालवतात आणि 2 माणसं विकत घेतात. हे शृंगारे साहेबाचा काही तिकडे आवाज नाही, त्या मंत्र्याचाही आवाज नाही. विचारा शृंगारे साहेब, पुढच्या सभेला गेले म्हणजे तिथं आवाज नाही. तर हा याही मंत्र्याचं नाव काम केलं असतं तर आपल्याला मंत्र्याचं नाव लक्षात राहिलं असतं. तर ते रावसाहेब दानवे 2 दिवसाच्या पहिले काय बोलले, 2 दिवसाच्या पहिले बोलले मी शिवाजी आहे. आता शिवाजी महाराजांच्या पायाच्या नखाची तरी बराबरी करू शकते का, करू शकते का? शिवाजी महाराज काय भ्रष्टाचारी होते? हे त्यांचा तर इतिहास मोठाच आहे रावसाहेबांचा, 1 नंबर एक्सपर्ट आहे. आता शिवाजी महाराज आता स्वतःला शिवाजी महाराज समजतात. आज त्या अमित शहा म्हणतो महाराष्ट्रात की रामदास स्वामीनं शिवाजी महाराजाबद्दल बरोबर सगळे तरुण लावले म्हणून तरुण शिवाजी महाराजाबरोबर होते. रामदास स्वामी, तुकाराम महाराज हे जे 2 संत होऊन गेलेत शिवाजी महाराजांच्या काळातले, शिवाजी महाराज त्यांना नतमस्तक व्हायचे. शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांवर त्यांचा आशीर्वाद होता.
पण शिवाजी महाराजांनी या राज्यामध्ये सुराज्य आणण्यासाठी हे जे आपले मावळे गोळा केलेले होते, आता त्यांचा बघा ते कसं आहे, त्यांचं राजकारण तुम्ही समजलं पाहिजे. म्हणजे रामदास स्वामी मोठे होते, शिवाजी महाराज लहान होते. आमच्यासाठी रामदास स्वामी पण मोठे आहेत आणि आमचं दैवत शिवाजी महाराज पण आमच्यासाठी मोठा आहे. पण हे तुलना कशी करतात, त्यांच्या मनामध्ये पाप कसं आहे तुम्हाला समजलं ना. म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान पदोपदी, कारण की शिवाजी महाराजच्या सैन्यामध्ये मुसलमान पण होते, 12 बलुतेदार होते, सगळेच होते. शिवाजी महाराज सगळ्यांना घेऊन चालत होते. म्हणून शिवाजी महाराजांचा राग है भाईजान, इसलिए गुस्सा है. शिवाजी महाराज के बारे में इनको गुस्सा क्यों है? जो कांग्रेस करती है, सबको लेके साथ लेके चलती है, और जो काम शिवाजी महाराज करते थे वही काम कांग्रेस कर रही है. तो ये शिवाजी महाराज के बारे में आज अमित शाह ये बोलता है. 2 दिन पहले राव साहब दानवे बोलता है कि मैं शिवाजी हूं. आप क्या बताएं इसको, आप बड़ा मुश्किल काम है. और म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की ही जी काही भूमिका आहे, ही भूमिका, कारण की हे काय करतात असं वाक्य बोलून आता टीव्ही वाल्यामध्ये तेच चाललं असेल की अमित शाह हे बोलला, जायला तुमचा शेतकऱ्याचा प्रश्न बाजूला राहिला, गरिबाचा प्रश्न बाजूला राहिला, महागाईचा प्रश्न बाजूला, बेरोजगारांचा प्रश्न बाजूला राहिला, ओल्ड पेन्शनवाले जे आहेत कर्मचारी त्यांचे विषय मागे राहिले, छोट्या दुकानदारांचे प्रश्न बाजूला राहिलेत. आता तो अमित शहानं ते बोललं, ते टीव्ही वाले तेच दाखवत असतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जे मूळ मुद्दे आहेत, जनतेचे मुद्दे आहेत, ते मुद्दे डायव्हर्ट करण्याचं पाप करतात. मी आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो की महाराष्ट्र सरकार येणार महाविकास आघाडीचं, आणि आमचं सोयाबीन निर्माण करणारा अगर कुठला सगळ्यात जास्त कोणता जिल्हा असेल तर आमचा लातूर जिल्हा आहे. सोयाबीनचं केंद्र जे आता बीड जिल्ह्यात गेलं, ते बीड जिल्ह्यातच राहू द्या, पण आपण एक स्पेशल आपल्या लातूर जिल्ह्यासाठी सोयाबीनचं एक केंद्र उघडण्याची भूमिका आपलं सरकार करेल. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचा आदर आपले शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं भव्य स्मारक आपल्या लातूर या ठिकाणी निर्माण करायचं सरकारच्या माध्यमातून, त्या पद्धतीचा एक निर्णय आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये करेल. मी याच्यासाठी सांगतो की काही लोक या सगळ्या गोष्टीला नावाने ते काही गोष्टी आपल्या मतदानाच्या याच्याने करू शकतात, पण आमची भूमिका अशी आहे की सगळ्या संतांचं, सगळ्या धर्मगुरूचं, मग तो कुठल्या धर्माचा असो, त्याचा सन्मान झाला पाहिजे. ही भूमिका आमची आहे महाविकास आघाडीची, आणि त्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार करेल, ही या ठिकाणी भूमिका मी मांडतोय. कार्यक्रमाला जास्त वेळ झाला, त्याच्यामुळे अजून पुढच्या सभेला जायचं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे प्रेम आणि आशीर्वाद आपण सगळ्यांनी मला आणि भैयाला दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. आपल्या हक्काचा नेता नाना भाऊ, विचारांचा पक्का नाना भाऊ, लाखोच्या संख्येने या ठिकाणी नाना भाऊ महाराज. उद्याचा महाराष्ट्र घडवायला आला या ताकदीने लढायला, वचन विकासाचं पाळायला, मनाशी जोडायला,